नमस्कार, मी निलेश शिंदे सर. दीपस्तंभ करिअर अकॅडमी अंतर्गत मी तुम्हाला या ठिकाणी डाईज या विषयावर आपल्याला पोलीस भरतीसाठी कशा पद्धतीचा 1 मार्क मिळतो, कशा पद्धतीला आपल्याला पोलीस भरतीला 1 मार्क हा मिळाला पाहिजे, किंवा कुठल्याही जिल्ह्यात महाराष्ट्रात आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेत जर उभं राहिलो किंवा आपण स्पर्धा परीक्षेला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला 1 मार्क कसा मिळतो आणि कसा मिळवायला पाहिजे हे आपल्याला बघायचंय. आणि हे एका मिनिटात तुम्ही बघा कसं शिकताय. एकाच मिनिटात आपण 1 मार्क कसा मिळवायचा ते बघा. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय काय विचारलंय आपल्याला. 4च्या विरुद्ध पृष्ठभागावर काय, म्हणजे या ठिकाणी 4 आहे आणि आपल्याला या ठिकाणी विचारलंय त्यांनी की त्याच्या पृष्ठभागावर च्या पृष्ठभागावर काय हे आपल्याला काढायचंय. तर आपल्याला असा परीक्षेला प्रश्न दिसला की आपण गोंधळून जातो. आता नेमकं या ठिकाणी काय करायचंय, तर नेमकं या ठिकाणी काय करायचंय, कारण याचा आपल्याला तर काही डाईसचा आपण काही उलटा करू शकत नाही त्या ठिकाणी आपण. म्हणून आपल्याला आपल्याला काय करायचंय, सोडवायचं आहे. तर अगदी आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण त्याला बघणार. मांडणी कशी करायची हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर मांडणी कशी करायची हे आपल्या जर लक्षात आलं तर ऑटोमॅटिक आपल्याला उदाहरण कसं सोडवायचं ते कळतं. तर बघा, पहिला डाईज आहे हा सेकंड डाईज आहे. तर या ठिकाणी बघायचंय कॉमन अक्षर कोणतं आहे. तर कॉमन अक्षर प्रत्येक उदाहरणामध्ये राहणार आहे. प्रत्येक उदाहरणामध्ये कॉमन अक्षर राहणार आहे. या ठिकाणी कॉमन अक्षर आपल्याला 6 दिसतोय. म्हणून सर्वात आधी सुरुवात 6 पासून करायची. दोन्हीही डाईज मध्ये या ठिकाणी आपण लिहून घेतलं 6. त्याच्यानंतर पाहिलं मी 6च्या पुढील बाजू कोणती आहे, तर 6च्या पुढे आहे 4. त्याचनंतर 4च्या पुढे काय आहे, तर 4च्या पुढे आहे 3. हे आपल्याला प्रथम डाईज मध्ये निघालं. त्याच्यानंतर सेकंड मध्ये आपल्याला बघायचंय की 6च्या पुढे काय आहे, तर 6च्या पुढे 2 आहे आणि 5च्या समोर काय आहे, तर 5 आहे. आता मात्र या ठिकाणी आपल्याला कळलं की समोरासमोरील बाजू या ठिकाणी आपल्या ऑटोमॅटिक निघल्या. त्या म्हणजे कोणत्या, त्या आपल्याला विचारलंय त्यांनी 4चा पृष्ठभाग काय, तर 4च्या विरुद्ध पृष्ठभागी काय असणार आहे, तर ही तुमची संख्या निघली 4ची 2. हा आपला तर आन्सर निघाला. हा आन्सर या ठिकाणी निघालाय. परंतु पुढे जाऊन जर आपल्याला वेगळी संख्या जर विचारली असती तर वेगळी संख्या पण आपल्याला या ठिकाणी सांगता येते. बघा, 3चा विरुद्ध बाजू काय, तर 3ची विरुद्ध बाजू काय असणार आहे, तर 5 असणार आहे. आणि आता मात्र या ठिकाणी जो आपल्याला अंक दिसतोय 6, 1 हा अब्सेंट आहे या ठिकाणी. आणि 1 अब्सेंट जो असतो तो या ठिकाणी कॉमन जो अंक आहे त्याच्या बाजूला जो अब्सेंट वाला अंक असतो, म्हणजे 6चा विरुद्ध बाजू काय, तर 1. आणि या ठिकाणी आपला 1 मार्क या ठिकाणी अशा पद्धतीने मिळेल नक्कीच. त्या पद्धतीने आपला हा आन्सर एका मिनिटात कसा निघतो हे आपण काढलं. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही क्ल्यू असेल, काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि नक्कीच आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता.